अक्कलकुव्याची जागा पक्षाला मिळाली. जिल्ह्यातून चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन आमदार करणार अशी ग्वाही शिंदे सेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यामुळे आमशा पाडवी हे आता विधानसभेचे आमदार झाल्याने शिंदे सेना कार्यकर्त्यांमध्ये रघुवंशी यांना आमदारकी मिळेल का याबाबत उत्सुकता लागून आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे अक्कलकुवा येथील जागा शिंदे सेनेला मिळाली होती. अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार के.सी. पाडवी यांनी सलग 7 वेळा निवडून येण्याचे विक्रम केल्याने हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी के.सी. पाडवी यांचा पराभव करीत त्यांच्या विजयाची मालिका खंडित करत काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. याबरोबरच लोकसभा निवडणुकीत नुकत्याच पराभूत झालेले भाजपाच्या डॉ. हिना गावित यांनी भाजपाचा राजीनामा देत या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करून आव्हान उभे केले होते. साक्री तालुक्यातील उमरीपाडा येथील अनिल बालू गावित हे दुचाकीने धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाने जात होते. खामचौदर जवळ यावेळी भरधाव पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनिल बालू गावित हे जखमी झाले. याबाबत अनिल गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नवापूर तालुक्यातील वराडीपाडाचे अशोक मग्या वडवी व वंताबाई अशोक वडवी हे दोघे पती पत्नी विसरवाडी येथे बाजार करून स्कूटी दुचाकीने वराडीपाडा गावी जात असताना महामार्गावर भरधाव वेगात आलेले कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीस्वार अशोक वडवी वंताबाई वडवी हे दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. विसरवाडी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. महाराष्ट्र राज्यात महायुतीने एक हाती सत्ता काबीज केल्यावर मुख्यमंत्री नेमकं कोण होणार याबाबत आता उत्सुकता लागली. अशातच नंदुरबार शहरात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी एक मोठा फलक झळकवला. या बॅनरवर लाडक्या बहिणीचा लाडका मुख्यमंत्री देवाभाऊ अशा आशय जळवण्यात आला असून या बॅनरची सध्या नंदुरबारमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये बालविवाह लावणे किंवा 18 वर्षाखालील मुलीचे विवाह लावण्याविरुद्ध कायद्यानुसार 2 वर्षे सक्त मजुरी व 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. असे असताना जिल्ह्यात बालविवाह होत असल्याची बाब अनेकदा पुढे येत असते. जिल्ह्यात गत 2 वर्षात अनेक बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले. तुळशी विवाहानंतर जिल्ह्यात लग्न सोहळ्यांना सुरुवात होत असते. बालविवाह लावणे अजामीनपात्र गुन्हा आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी घोषित केले आहे. शहादा शहरात विवाह सोहळ्यात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल 9 लाख रुपयाचे दागिने आणि रोकड लपास केल्याची घटना समोर आली. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजेदरम्यान घडलेल्या घटनेप्रकरणी रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री शहादा शहरातील बालाजी लॉन्स या ठिकाणी शहरातील एका कुटुंबाचा विवाह सोहळा होता. सोहळ्यादरम्यान प्रियंका दिलवरसिंग गिरासे व त्यांची नणद संगीता अनिल पाटील या दोघींनी त्यांचे दागिने आणि मोबाईल बॅगमध्ये ठेवले होते. नंदुरबार मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांचा पराभव करीत आपले वर्चस्व कायम राखले. डॉ. गावित यांनी सलग 7व्यांदा विजय प्राप्त करून या मतदारसंघात विक्रम प्रस्थापित केला. पक्षांतर्गत मोठी धुसफूस असतानाही त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने मतदारांनी त्यांच्या विश्वासकार्यावर विश्वास दर्शवल्याचे सिद्ध होत आहे.